नागपूरमध्ये धार्मिक तणाव आणि औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागण्यांमुळे सुरू झालेल्या हिंसाचारात दगडफेक, वाहनांची जाळपोळ आणि जखमींसह व्यापक विनाश झाला। शहरातील महाल परिसरात 2 गटांमध्ये हाणामारी झाली। जमावानं वाहनांची तोडफोड केली आणि दगडफेक केली। आता पोलीस FIR मध्ये या हिंसाचाराचा मास्टरमाइंड समोर आला आहे। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड नेमका कोण आहे? जमावानं कुणाच्या आदेशावरून पोलिसांवर हल्ला केला? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। आतापर्यंत सर्व समाजाची लोक एकोप्याने राहणाऱ्या नागपुरात दंगल उसळली। या दंगलीनंतर महाराष्ट्रभरातून संतापाच्या प्रतिक्रिया येत आहेत। या दंगलीमध्ये 33 पोलीस अधिकारी आणि 3 उपायुक्त दर्जाचे अधिकारी जखमी झाले। आता पोलीस FIR मध्ये या हिंसाचाराचा मास्टरमाइंड समोर आला आहे। मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष फहीम शमीम खानने जमाव जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला असून पोलीस हिंदू समाजाचे आहेत, आपली मदत ते करत नाही असं सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता, अशी माहिती समोर आली आहे। फहीम खान 38 वर्षाचा असून त्याचं 10वी पर्यंत शिक्षण झालं आहे। महत्त्वाचं म्हणजे हाच फहीम खान पोलीस स्टेशनला निवेदन देण्यास गेला। यावेळी विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्याविरोधात आरोपी फहीम खान पोलिसांकडे गेला। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मात्र त्यानंतर देखील फहीम खानने पुन्हा जमाव एकत्र केला आणि तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली। पोलिसांच्या म्हणण्यानुसार फहीम खानने 500हून अधिक लोकांना एकत्र केले आणि हिंसाचार भडकावला। बहालदारपुरा चौक परिसरात जमावाच्या सदस्यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांवर घातक शस्त्रे आणि दगडांनी हल्ला केला। त्यांनी पेट्रोल बॉम्ब तयार केले आणि पोलिसांवर फेकले, जेणेकरून त्यांना त्याचे अधिकृत कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करता येईल। सध्या नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे। गरज नसताना या भागातील लोकांनी घराबाहेर निघू नये, तसेच 5 पेक्षा जास्त लोकांनी जमू नये असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.